तर राईबा आणि पिंट्या जवळ जवळ बांधली तिचा आणि बाया कशी खेळते ते एकमेकाबर. ओ हाक मारलेला नाही मी त्याला मी हाक मारलेला नाही. कोणाला? ह्याला चिक्याला? राईबाला. हा. माझ्याकडे बघतो तिरका तिरका आहे का हाक मारायसाठी. यो 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 कसं आहे लय छान आहेस र. आणि ही पिल्लू बघा य इथे वर चिकू चिकू इथे इथं य चिकू इथे इथं य. ऐकलं की हो का की बसला बसतय हो माझं पिल्लू. ही ऐकतय सगळं. आणि तुम्ही काय करायला लागलाय हो? हो का? तर ह्यांनी लागले डबरं मुजवायला आणि तिथं खरंच असं म्हणजे खाच कागद झालेत लय. त्यामुळं बसताना उभा राहताना पूर्ण सगळं बोजा पुढच्या साईडलाच होते. मांडीवच बस की मांडीव आहे का? तिकडे एवढी जागा असताना सरकते बस. आणि इथं गुराळ आहे. गुराळाचा इतका मस्त असा वास यायला लागलाय हा ना हो. गुळाचा वास कसा यायला लागलाय वाऱ्यानं. होय हो चिकू सारखं ऍक्टिव्ह झालं पाहिजे है ना. पळतय पळतय नुसतं काय आहे का आता. रायबा काय रायबा आता कसं दावं काढायचं. खुळ आहे खुळ बसते नुसतं खेळत. तुझा काय खाली उतरायचा प्लॅन आहे? चिकू ए पिल्या बाळा. तर ही आहे आमच्या समोरची स्कूल बस. अरे फोटो काढणार होती खाली गेलास वी. आणि आज वातावरण छान आहे. थंडी वगैरे जाणवत्या. ऊन पण चांगलं पडलंय त्यामुळे काही टेन्शन नाही. व्यवस्थित एकदम वातावरण अनुकूल. ओ त्यानं बरोबर शिंगात तिळा पाडलाय बघा. काढलं काढलं व्हायचं नाही. एवढं का प्रेम करतो तुमच्यावर?
जाऊ दे चला. तर आलेलो आज शेडवरती, कारण ह्यांनी वाडा रचणार आहेत म्हणून मला बोलवलेलं ह्यांचं जर्किंग घेऊन. आणि काय करणार आहे आज शेडमध्ये? रायबाचं काय जरा हे करतो, सगळे खाद्य ठेवतो. रायबा शेंग जरा हे करायचे पॉलिश पेपर काय झाले आता ते हे करते का टरपा गेले आणि ते सारखंच करते ते. आता दिवाळी लागल ते आपण कसं म्हणतो नारी निघाले सारखं म्हणून ह्यांनी आता ते काम करणार आहेत. ते तुम्हाला श्री शनिकम युट्यूब चॅनलवर बघायला भेटेल. आणि इकडं आहेत बाजी शेख, आणि इकडं आहे टग्या. ए भाज्या काय नका सगळी बसलेली कोण टाकली कोण टाक भाज्याला. हा कोण म्हणलं? कोण गाठ पडली ती बसली आत्ता. अरे भाज्याला खेळ कसा केलाय अरे भाज्या. असू दे, तुम्ही विकणार आहे का? मग गिरायक पण होय, बघू तोंड. काय करशील अहो, पार्टी आली आणि बाजीला घेऊन निघाली तर काय करशील? काय करशील पार्टी घेऊन बाजीला घेऊन निघालो. आज बोला. बोलाय शब्द नाही म्हणजे विचारच करत भाज्या द्या. मग कशाला कोण बोललं तर ह्या कानानं ऐकायचं त्या कानानं सोडून द्यायचं. मी पण तुम्हाला सांगते हो, लय विचारच करायचं ना असल्या गोष्टींचा. जे आपण करणारच नाही तर त्या गोष्टीबद्दल बोलायचं कशाला, बरोबर आहे का? कशाला दगड टाकत्या हो इथं? त्याच्या वाटेला राहील ती साहेबांनी गादी तयार करत चालली आहे. बाजी नोकरले ना. एक खडा ठेवत नाही. काय होतं आपण म्हणतो ना खड्यात बांधायचं मातीत आहेच की. आता दिवसभर मातीत असते, संध्याकाळ तेवढा असते. हे एवढा जरी खडा नसला का असं पुढे घ्या तर त्रास होतो. होय, केवढा दाखवा. एवढा घे त्यांचा एक तर बोजा जास्त असतो. बरोबर आहे. भाज्याला कसं आपण येतो खडा उतरवून काय करू पाहिल्याचा असा एकच. लय दिवस झालं टग्या गेलेलं नाही होत्या कोंबड्यावर भांडायला. नाही गेला. नाही गेले. बहुतेक तो कोंबडा होता म्हणून त्याला दाखवत होता काय मी कसा भांडाय जातो, मी किती लांब जातो ते. बाजी बघा की तिकडं आवाज ऐकते. पिल्लू ऐकतो तेवढा सगळं आपण काय बोलू. मग आता बाळा म्हणाव घे बरं, पळायचं व्यवस्थित, सगळ्यांची इच्छा पूर्ण करायची. युवी काय म्हणला सा? हा म्हणला मला ऐकून आलो काय. हा बाजी गत करायचं. ह्या कानानं ऐकायचं, त्या कानानं सोडून लय लोडच घ्यायचं नाही. आता बघा इकडे मला लाड कर आणि जा. बाजी जरा हबकलाय हो. कशामुळं? एक टाइम खाती घालते त्याला. एक टाइम येईल की अंगाव. हा म्हणजे फेऱ्यात असल्यावर 2 टाइम असते काय? आणि बरोबर आहे. जरा बघ असं तोपर्यंत मी ते आता एकदम बघितलं तर मला जरा तब्येत खराब वाटली बाळाची. पाणी पेले होते, पाणी नाही पेले तेव्हा खडे यायचं जरा भात्यान टाकायचं. ती भात्यान गयासनी चारा आणले नेऊन घालत तरी जावा हो. आता नाही बाळा ती घालायची तवर त्याला झाकणार कधी? कवर कधी करणार आहे त्याला भात्यानाला? तरी काय भात्यान कवर कधी करणार आहे म्हणलं भात्यानाला? बरं आलो बाबा आलो. तुझी इच्छा पूर्ण करणार मी. पिलू इथं गोंजलू बालाला.
तसे म्हणायचे नुसते इथं इथं बसले मोला बाजी घालतो चाला चारा खा पाणी पी भुरडून जा. होय पिल्या बारकर होऊ नकोस की र मोठा हो. बाजी मोठा कधी होणार आहेस? होय की रे पिल्या आता आता तुझं काय दुखत नाही का नाही? काढ की मनातली भीती. सोनिया ऐक की सगळी म्हणतेत बोलून बोलून दमतेत. असं नाही करायचं पिल्लू. पळायचं छान छान पळायचं. शान आहे का नाही तू बाळ? हायस का नाही शाना? नुसतं ऐकतोयस म्हणून सांगते बाळा ऐक आमचं. पळ व्यवस्थित. जास्त नको पळू. हो महिन्यातनं 2 वेळा पळालास ना तरी बास आहे. होय आता ऐका ह्या वेळेस तिकडं बघतोयस ऐकायच्या वेळेला. बाजी ए पिलू त्याला सांगते बघा मी महिन्यातनं 2 वेळा पळ तर तिकडं बघतोय का कोपऱ्यात? नाही म्हणतोय. मला गरज नाही म्हणतोय पळायची. होय र बर नाही पळ म्हणत. गाणं म्हणू का? इथं इथं बसले मोला बाजी. कोण आलं? नाना. नाना साहेब ऑन ड्युटी शेडवर आहे तोवर. रायबाच म्हणते ह्याला बाजी. ए पिला इकडे बसली. जाऊ मी मग. तूच बोलवून घेतलेस का नाही इथं? या अजून ये माग. वैरनच नाही बी पुढं. नाना पण नाना पण भीती त्या कोंबड्याला. होय नाना म्हणते ती लय दमिवलंय त्यानं मला लय दमिवलंय. तर हे आहेत नानाश्री. तर चला बाजी बाळाचा लाड करते थोडी फार ह्यांना मदत करते शेडमधली ही सगळी दगड काढायला. आणि मग आता मी ह्यांना मदत करते ही सगळी दगड. आओ ही कसं आलं इकडं कोकरू? कोंबड्यांचं दार उघडलंय काय? नाही वाटत. य ओ खरंच इथं राहावं वाटतंय. हो राहावं वाटतंय. चिकड बघा काय करताय? बांधताय इथं? बांधतो की. कौलारू बांधा कौलारू. ओके आपण जसं जसं मिळत तसं घुशी आपलं काम सोपं करते. घुशी घुशीनं बुके काढलेले टाकतो. हा हा हा. तर चला आता होय हो इथून पुढे बघून घ्या तुम्ही सवासनी काळाईच्या. तर जास्त काही व्हिडिओ करता आला नाही कारण ह्यांनी स्टेकच घेतलं नाही. ह्यांनी लाजत होतात सगळ्या लेडीज होत्या. तर का हो गावातल्याच आहेत आपल्या आया बहिणी. नाही आवडलं तर हा हा एखाद्याला का प्रश्न असतो मोठा. तर मी कशी येते तर सगळं येणार माझं भाव बंदच आहे. ती भाव बरोबर आहे का नाही? मी आहे ना त्याला सिस्टीम सपोर्ट. आणि मी नव्हती विकास. अगं तुमचं वेगळं माझं वेगळं. काय केलं? त्याचा खेळच चालू झालाय का काय?
होय उकरत होतो की आता काढतोय त्याचा मातीच करणार की तू नाही उकरेल किंवा अजून बारका आहे. काय गं, तेल आणायचं होतं की हा शेंगाचं लावून. मग फोन आता केला तसा तेव्हा सांगितलास तसा. ओ मला एक कळना झाली एवढी चिव चिव ताई काय यायला लागले त्या ते हे काय आला भात्यानातला भात थोडा काय हा शेत 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 तो वाईट टाकत असते रे असं नुसता सहज ओढतो या आज जर टाकतो ओढलं तर उचलून जाईल तुझ्यावर खेळायला नेत असतो कायम लक्षात ठेव ज्याला मीच आहे खेळायला हा गेली आत काय घालवले की चिकूनात आत आत हा हा चिकन कशी घालवी बघितलं सकात ती मेंढराच्या माग असते ती का तसं तसं आहे काम त्याच कसं आहे माझं चिक्कू आणि नानासनी खरंच काळजी आहे. कोकर बाहेर आली कोंबडा तिकडे गेला इकडे गेला नानाची गमत करे आता मारेल बरं का हा कसं आहे आपलं मीठ जाळणे हो ऐक हा. का हो महाराष्ट्र वर लावून मारते म्हणून बाळाकडे नाणार मारणार होय असं मारलं राग येतो का नाही होय हो नाणार कटते काय कपडे या कपडे सगळे काय करते सायदा ते आता काय अजून आदत आहे बरं काय आलं हा चपले अहो त्याचा दात फट पडली हो दातात नाही आमऱ्या फट पडल्या पहिल्यापासून आहे हाय ज्या लावल्यापासून फट आहे त्याला ती म्हणजे ज्या लावल्या दात आलं का हम्म. तेव्हापासून फट आमरे राहू दे राहू दे डिस्काउंट लावलं की महाराष्ट्र वर लागलं येईल 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 या ना इकडं नाही रे नाव काय आहे नाव नानू हा हा नाव काय आहे महाराष्ट्र वर लागलं चालवायचा कोणाला हां काय साई कवड्याला पाच आणि नका नको कसं आहे पैसा येईल नागपुराने काय म्हणतात ना लागतं. अजून विचारा की नानासनी काय म्हणतात बघूया नको नको नका का म्हणाव का का दोनदा सोडला तर नाही पाणी नाही द्यायचं बघ ते राहणार. 2 दाव्यानं चालतं, चालतं. म्हणजे आज बाहेर नुसता होय. हॅलो हीच आहे रायबा विषयीची आणि त्याचं हॅलो. काय विचारत ते म्हणणार. ती घालायचे नानू ती किती गेला ठेव हा ठेव जाऊन ते गेला काय म्हणते? राखायचं राखायला योग राखायचा नाना म्हणते ती रायबाला राखायचा आणि बाजाला द्या लागून का नाही दुसऱ्या का ते बारक्याचे राखायचे बारक्यासनी राखायची राखायचे घरची ठेवायची नसते. हा 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 हे, आता तुला काय चड्या आज अजून उद्या
करतो सध्या त्याच्या 2 गोळ्या आल्या की बर आणि त्या गोड्या दिलेल्या कुठं घातल्या त्या आपण घेतली. ह्या आपणच सगळं घेतलेलं आहे मागच्या वर्ष झाले की आणाव कारभार सांगितलं कारभार तुम्हाला सवड नाही जाय आणतो आणतो सोसायटीत बसायला सवड आहे काय म्हणाला सोसायटीत बसायचं ओढायला. नाना काय नाना असं बोलते ती हक्कानं लय बर हा काय? कराट तुम्हाला तर सकाळी कसं लोटा येते हो काय का ध्यानात दिलं झाली. हॅलो तर चला आपण आता सगळीजण जाऊया कावळ्याच्या सुहासिनी घालायला म्हणजे सवासनी आज जेवण आहे त्यांना कावळ्याच्या सवासनी आहेत 5 सगळी तयारी करून घेतल्या पण तयारी करण्याच्या आधी तुमच्याबरोबर शेअर करता आलं नाही कारण भरपूर गडबड झाली तर तिथे नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करते जमल तसं कारण गडबड होणार आहे भरपूर चला तर आता आलेलो आहे देवीच्या ओटी भरायला तरी तो तिचं सगळं साहित्य म्हणजे मंगळसूत्र बांगड्या वगैरे सगळंच आहे आता हार वगैरे सगळं आणि ही देवी आम्ही आलेल्या सगळी गर्दी घातली ना दीदी तर भारी वाटलं एकदम छान वाटलं तर आता इथं हळदी कुंकू वगैरे हे झालेले हा हे गारवा घुगऱ्या दही भात एकत्र केले ते पण तुमच्या बरोबर शेअर करतो अजून 2 नारळ दे मग काळायचा आता दिली ती त्यातलं चला फोडली ती पण आगाव 2-3 नारळ मग. दादा आता आगाऊ आता तर काय नाही ती हे झालं बघ की असलं तर 2च दे आता नाही ती हो पण माग आहे ती तर ह्याच्यात भरायचं काय हा या सगळं? परटी भरायची म्हणजे साडी ती सगळं ठेवायचं परत दुपारी मिलिंदा लावून द्या असल्यासारखं घेतो मग मला नको इथंच द्यायचं ती देवीकडे द्यायचंय अहो फोडायला जे ठेवायचं कसं काय करायचं म्हणजे फोडायला परडीचं नारळ द्यायचंय ते आपलं अहो वहिनी साठल्यावर देतो म्हणतो तुम्हाला मी इथं आज लागायचं नाही तर घराकडे लागायचं इथं लागायचं मला घरात नको. दादा बांगड्या उघडून ठेवू का हा ओके कापूर ठेव उघडून ठेवू का अशाच ठेवू नाही उडून ठेवा कापूर ठेव आणि आपण विचारा 50,000 आपण काय जाते सांगितलं बघा फोन करतो बरं बरं चालतं काय हा? आहे 200 झालं दादा. उठकडे बाहेर लावायची बाहेर 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 नाही मी इथं देते ही कापूर. नैवेद्य का एक निवदाचं अगोदर निवदात द्या नारळ फोडायच्या नारळ वाढवायला नाही गेला पण नारळ पण नाही मग वाढवायला सवय म्हणून देऊन नारळ वाढवाय नको नारळ पडायला माहित नव्हतं आम्हाला आता आणतो बाहेर नाही एक खेकून द्यायची तुला आवडलं ही आंबील. आपला नारळ फोडा बघा आता नारळ पैसे दिले मोठी भरायला तेल घालून घ्या म्हणून. ठेवायचं परत नारळ आणून द्या फोडायला आता काय झालं बोटीला हळदी लावलं लावले हे तेल आहे का तेल आहे. थोडं घ्यायचं का चांगलं घ्या. थोडंसं नारळ ठेवा तिकडं तुमच्याला पावत. बघा तुमच्या घ्या की घ्या एकदम थोडं ठेवा पलीकडून नाही बघायची सगळं सांगायला लागते त्या वर्षी विसरते हो हो 200 होय होय तर आता मी लागलेलो आहे गारवा करायला म्हणजे मंदिराच्या पूर्ण चारी बाजूला अशा पद्धतीने तर आता चला हे काय दाखवता येणार नाही ते इथंपर्यंत यायचं आहे शेअर करता येणार नाही तर इथं असं देवीचं हळदी कुंकू घालून सगळं दिलेलं आहे तर आता हे जाऊन आम्ही गारवा करून घेतो हां
किती किती दिवसातनं हा म्हणजे 20 स्थानवर आम्ही कायम यायचो प्रत्येक शुक्रवारी. हो कारण की आता आम्ही यायला आलो शॉर्टकट तिकडं आणि पहिले ह्या रूटने यायचं केदारवाडी मार्गे. तेव्हा इथं दर्शन पहिल्यांदा घ्यायचं आम्ही. तर आपण हा कळस गाठलेला कारण की महादेवाची पिंड नुसते अर्पण झालेले ना स्थापन. मग तेव्हा कळस नव्हता, मग तेव्हा आपण कळस गाठलेला बघा. आणि ही साखळी. ओम नमः शिवाय. हे नाग घातला की वेळ कोणीतरी नाग घालायचं तर माहिती आहे. हा गावात घालायचं. हो विषय काय झाला, तेल आणलं होतं आणि तेलच विसरले. बर जय खगाई. तर आता इथं सगळं ओटी वगैरे ठेवलं, नैवेद्य ठेवला, इकडं पण नैवेद्य ठेवला आणि आता झालेलं इथं आरसा पण घातला वाटतं देवाला. चांगला पळाला. बसा म्हणजे